हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमित आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी एक नवीन सिरीज चालू केली आहे, लर्न पॉलिटी थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून परीक्षाभिमुख आपण पॉलिटी शिकतोय. तर त्या लेक्चर सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे, जे आपण न थकता कंटिन्यू करत आहोत. तर चला तर मग आज आपण पॉलिटी या घटकाचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले पुढचे 10 प्रश्न शिकू. तर हा जो प्रश्न आहे हा 2019ला फॉरेस्ट मुख्य परीक्षेमधला प्रश्न आहे. त्यातले आपण 10 प्रश्न आज डिटेलली मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे की केंद्र राज्य यांतील वैधानिक संबंधाबद्दल जोड्या लावा. म्हणजे केंद्र राज्य संबंध म्हणजे सेंटर स्टेट रिलेशनमधलं लेजिस्लेटिव्ह रिलेशन कसं असतं त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला हा मागील एका व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन डिस्कस करून झालेला आहे, अशा टाईपमधला प्रश्न, सेम क्वेश्चन. आणि मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की असे प्रश्न रिपीट होत जाणार आहे आणि आपले ते परफेक्ट होत जाणार आहे आणि आपले मार्क त्याच्यातून खूप खूप वाढणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच ट्रिक सांगितली होती या प्रश्नाची की कलम 252 म्हणजे मी असं लक्षात ठेवलं होतं, कलम 252 म्हणजे 2 ऑर मोर स्टेट. कलम 252 म्हणजे 2 ऑर मोर स्टेट म्हणजे बघा, कलम 252 2 किंवा अधिक राज्य. तर यामध्ये काय आहे, 2 किंवा अधिक राज्यांच्या संमतीने पार्लमेंट स्टेट लिस्टच्या विषयामध्ये कायदा बनवू शकते. म्हणजे हे सगळे आर्टिकल्स त्यासाठीच आहे की स्टेट लिस्टच्या विषयामध्ये संसद कधी कायदा बनवते त्या संदर्भातले हे आर्टिकल्स आहे. ठीक आहे. तर 252चं मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की 2 म्हणजे 2 ऑर मोर स्टेट, विषय संपला. म्हणजे डीचं उत्तर आलं 4, डीचं उत्तर 4, डीचं उत्तर 4 म्हणजे 3 किंवा 1 ऑप्शन याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत आपल्याला उत्तर भेटलेलं नाही. त्यानंतर 249 आपल्याला माहिती आहे. 249 काय, तर राज्यसभा जेव्हा राष्ट्रीय हितासाठी, ठीक आहे, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 मेजॉरिटीने जेव्हा मोशन पास करेल तेव्हा सुद्धा पार्लमेंटला, संसदेला स्टेट लिस्टमधल्या विषयावर कायदे बनवण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून आपल्याला माहिती आहे 249चं 1 म्हणजे बीचं उत्तर 1. तर बीचं उत्तर 1 असलेला ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणून आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 3. तरी आपण पुढचे बघू. तर मी तुम्हाला तेव्हा एक्सप्लेन केलं होतं की 250 काय, तर एमर्जन्सीच्या काळात, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्यसूचीतील विषयासंदर्भात संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. आणि 48 मध्ये वैधानिक शेष अधिकार म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्सच्या बद्दल आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलं, आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 आपण कसं काढलं, 252चं 2 किंवा अधिक राज्य, 249चं राज्यसभेने नॅशनल इंटरेस्टसाठी म्हणजे राष्ट्रीय हितासाठी जर कुठला कायदा केला तर. त्यानंतर 250चं भेटला आणीबाणीच्या काळात म्हणजे एमर्जन्सीच्या काळात, आणि 48चं वैधानिक अधिकार. ठीक आहे. पाठ करायची ट्रिक कशी लक्षात ठेवायची, 252 2 ऑर मोर स्टेट. ठीक आहे. 249 राष्ट्रीय हित हे दोन जरी माहीत असलं तरी तुम्हाला उत्तर भेटून जाणार. त्यानंतर पुढचा प्रश्न एमर्जन्सीच्या संदर्भात आहे. तर एमर्जन्सीच्या संदर्भात काय प्रश्न विचारला त्यांनी पुढचा, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार, त्या आधी बघायचं की बरोबर विचारलंय का चूक विचारलंय. काय विचारलं आपल्याला, बरोबर विचारलंय का चूक विचारलंय ते आधी आपण बघणार. ठीक आहे. काय विचारलं आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ठीक आहे. तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. आता जेव्हा तुम्ही आणीबाणीचा चॅप्टर उघडाल, एमर्जन्सी शिकताल, तर एमर्जन्सी शिकताना मी म्हणतो एक टेबल आका आणि त्या टेबलमध्ये 44वी घटनादुरुस्तीच्या आधी आणि 44व्या घटनादुरुस्तीच्या नंतर, ठीक आहे, असा एक टेबल करा. 44व्या घटनादुरुस्तीच्या आधी आणि 44व्या घटनादुरुस्तीच्या नंतर, आणि ते झालेले बदल आहे ना, तुम्ही एका डिफरन्स बिटवीन कसं आपण करतो तसं कॉलम फॉर्ममध्ये मांडून ठेवा, सो दॅट तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर ह्या ज्या प्रोव्हिजन सांगितल्यात ना, ह्या 44व्या घटनादुरुस्तीच्या आधीच्या प्रोव्हिजन्स आहेत. तर 44व्या घटनादुरुस्तीने याच्यामध्ये बराच बदल केला आहे. जसं की त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नाही, तर हे चुकीचं आहे. तर 44वी घटनादुरुस्ती करून याच्यात बदल करून काय केलं, तिथं कॅबिनेट हा शब्द टाकला. म्हणजे कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो राष्ट्रपती काय करू शकतो, कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार, म्हणून हे पण चुकीचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता 2 महिन्याच्या आत घ्यावी लागते. तर हे पण वाक्य चुकीचं आहे. तर 2 महिन्याच्या आत नाही, तर 1 महिन्याच्या आत.
ठीक आहे, एका महिन्याच्या आत घ्यावी लागते. आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी साध्या बहुमतांनी आहे का? नाही. तर हे काय आहे? स्पेशल मेजॉरिटी. म्हणून हे तिन्ही वाक्य चुकीचे. आता चौथं वाक्य बघू काय आहे. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात आणि त्यासाठी संसदेच्या मान्यतेची गरज नसते. हे पण उत्तर बरोबर. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार आहे का? नाही. म्हणून हे चुकीचं आहे. हे कुणाच्या सल्ल्यानुसार आहे? कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार आहे. त्यानंतर हे का चुकीचं आहे? तर 2 महिन्याची नाही तर 1 महिन्याची लागते. तिसरं वाक्य का चुकीचं आहे? साध्या बहुमताने नाही तर स्पेशल मेजॉरिटीने लागते. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर डी बरोबर. ठीक आहे, बरोबर विचारलं म्हणजे ऑप्शन नंबर डी बरोबर. फक्त 3 उत्तर भेटलं, फक्त डी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 53 नंबरचा प्रश्न. ते 53 नंबरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, म्हणजे हायकोर्टच्या संदर्भात आपल्याला खालील विधाने विचारात घ्यायची. त्यामुळे मी तुम्हाला शिकवता मी एक क्वेश्चन एक्सप्लेन करता क्वेश्चन कसा वाचायचा, त्यातलं काय काय बघायचं हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे जेव्हा तुम्ही उच्च न्यायालय बघाल ना, सुप्रीम कोर्ट सायमल्टेनियसली सोबत ठेवा आणि उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट ह्यामधला डिफरन्स करायचा. प्रश्न त्याच्यावर येतो आणि त्यानुसार मग तुम्हाला उत्तरं द्यावी लागतात. कारण तुम्ही नुसतं उच्च न्यायालय वाचलं आणि मग नंतर कधीतरी सुप्रीम कोर्ट वाचलं, ठीक आहे, तर यामध्ये मग तुम्हाला कन्फ्युजन होणार. सुप्रीम कोर्टमध्ये काय होतं आणि उच्च न्यायालयात काय होतं. तर त्यामुळं मी म्हणतो तुम्हाला एक सोबत शेजारी ठेवा. तर यातलं काय विचारलं तुम्हाला? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज, म्हणजे विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबोव इज ऑर आर करेक्ट, म्हणजे वरीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे. त्यातलं पहिलं विधान आहे की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. आता हे 100% चुकीचं विधान आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतीच करतो ना. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती पण राष्ट्रपतीच करतो आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती पण कोण करतं? राष्ट्रपतीच करतो. म्हणून ए विधान चुकीचं आहे. त्यानंतर बी विधान आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊन पदमुक्त होता येते. 100% बरोबर आहे. हा राजीनामा कुणाला देतो? राष्ट्रपतींना देतो, प्रेसिडेंटलाच राजीनामा देतो. त्यानंतर तिसरं वाक्य उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. किती चुकीचं विचारलं. 66 चुकीचं आहे ना. आपल्याला माहिती आहे 62 आहे, सुप्रीम कोर्टचं 65 आहे. 66 आलं तर आपण डायरेक्ट चुकीचं करून टाकू. ठीक आहे, पण त्याच्यात एक प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, किती? एक तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वय जरी 62 केलं असलं, जरी 62 केलं असलं, तर हे कशाने केले? हे केले 15वी घटना दुरुस्ती. 15वी घटना दुरुस्ती केली 1963 साली आणि 1963 साली केलेल्या 15व्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 60 वरून 62 केलं. म्हणजे पूर्वी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते 60 होतं, नंतर ते 62 करण्यात आले. कितव्या घटना दुरुस्तीने? 15व्या घटना दुरुस्तीने. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 15व्या घटना दुरुस्तीने 1963 साली. ठीक आहे, मग आपल्याला काय कळालं यातलं? बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्यपाल करू शकतात का? नाही, चूक. राष्ट्रपती करतात. त्यानंतर राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात का? बरोबर. आणि 66 आहे का? नाही, 62 आहे. म्हणून फक्त 2 बरोबर, फक्त बी बरोबर. फक्त बी बरोबर असलेला ऑप्शन नंबर कोणता आहे? तर 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे राज्यपालांच्या संदर्भात प्रश्न. काय विचारलंय? राज्यपालांची निवड. ठीक आहे, एक थोडासा झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, राज्यपालांची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. आता हे विधान चुकीचं आहे, कारण राज्यपालांची निवड करतं का हो कोण? राज्यपालांना इलेक्शन प्रोसिजर आहे का? नाही. राज्यपालांची निवडला इलेक्शन प्रोसिजर आहे का? नाही. डायरेक्ट प्रेसिडेंट अपॉइंट करतो. काय करतो? प्रेसिडेंट अपॉइंट करतो. म्हणजे ए चुकीचा आहे आणि आपल्याला काय विचारलं? बरोबर. म्हणजे आपल्याला ए ऑप्शन गेला, 2 ऑप्शन गेला आणि 4 ऑप्शन पण गेला. म्हणजे आपल्याला उत्तर डायरेक्टली भेटलं, एकाच ह्याच्यामध्ये उत्तर भेटलं, बी आणि सी. ठीक आहे. तर ओरिजिनल ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जे त्यामध्ये प्रोव्हिजन होती. ओरिजिनल ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन होती इलेक्शन ऑफ
इलेक्शन होती, गव्हर्नरच्या इलेक्शनची प्रोव्हिजन होती. कशानुसार? युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीनुसार. ठीक आहे. ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये होती, पण नंतरनं कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने म्हणजे संविधान सभेने ती पद्धत वगळली आणि डायरेक्टली अपॉइंट केला जातो राज्यपाल. कोण? राष्ट्रपती अपॉइंट करतात. राज्यपालाला कोण अपॉइंट करतात? राष्ट्रपती अपॉइंटमेंट करतात. म्हणून हे ए विधान चुकीचं आहे. त्यानंतर बी विधान काय आहे? राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. 100% बरोबर विधान आहे. त्यानंतर सी विधान आहे, साधारणतः राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षासाठी केली जाते. हे पण बरोबर आहे. साधारणतः केली जाते, पण इट इज सब्जेक्ट टू प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. म्हणजे 5 वर्षासाठी केली जाते, पण 5 वर्षाचा त्याचा टेन्युअर आहे का? नाही. राष्ट्रपती त्याला कधीही हटवू शकतात पदावरून. त्यामुळे त्याला म्हटलं जातं इट इज सब्जेक्ट टू प्लेजर ऑफ प्रेसिडेंट, म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, पण साधारणतः 5 वर्षासाठी केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न फॅक्च्युअल आहे. काय नाही, काय विचारले? 2011 पर्यंत दुरुस्त केलेल्या निवडणूक चिन्हे, आरक्षण आणि वाटप आदेश जो कधीचा आहे? 1968चा आहे. त्यानुसार आरक्षित चिन्ह म्हणजे काय? रिझर्व्ड चिन्ह म्हणजे काय? रिझर्व्ड चिन्ह म्हणजे काय? त्यावर प्रश्न आलाय. तर रिझर्व्ड चिन्ह काय असणार आहे? मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी राखीव चिन्हे. ठीक आहे. उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आपण तरी पण बघून घेऊ. काय? निवडणूक लढणाऱ्या अनुसूचित जाती जमाती. असं आहे का हो? SC STचं असलं तर वेगळं चिन्ह, लगेच एडा माणूस पण ते चुकीचं म्हणत. त्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाला न दिलेलं चिन्ह. आता न दिलेलं चिन्ह राखीव कसं असेल? म्हणून हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रीय पक्षांची राखीव चिन्ह, हे उत्तर नाही. राष्ट्रीय पक्षाचं राखीव चिन्ह त्यासाठी निवडणूक चिन्ह आदेश वाटपमध्ये 11 दुरुस्त केलं त्याचा विषय नाही. तर ह्यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी ते उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हेच उत्तर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न बघू आपण. काय आपलं पुढचा प्रश्न 56वा प्रश्न. त्यामध्ये सांगितलं की राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेविषयी ठळक वैशिष्ट्य कोणती? आता इलेक्शन प्रोसिजर ऑफ प्रेसिडेंट तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे, याच्यावर प्रश्न येतो. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक, अप्रत्यक्ष निवडणूक, त्यानंतर सिंगल ट्रान्सफरेबल वोट आहे का, प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन आहे का, त्यानंतर मतांचा कोटा असतो का, त्यानंतर त्यांच्या इलेक्ट्रॉल कॉलेजमध्ये कोण कोण असतं, म्हणजे त्याचं निवडणूक मंडळ जे असतं त्याच्यामध्ये कोण कोण असतं, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट्स असतात का, मग इलेक्टेड असतात का, नॉमिनेटेड असतात का, किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधले MLA असतात का, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधले MLA असतात का. ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे. कारण क्वेश्चन फ्रेम व्हायचे चान्सेस फक्त या गोष्टींवर आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलंय? राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेविषयी ठळक वैशिष्ट्य कोणते? ही प्रत्यक्ष निवडणूक आहे का अप्रत्यक्ष? तुम्ही कधी गेलाय का राष्ट्रपती निवडायला? नाही. ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे. इनडायरेक्ट इलेक्शन आहे. म्हणजे ए चुकलं म्हणजे ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर 4 गेला. आता 2 आणि 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. हे एकल संक्रमणीय आहे का? सिंगल ट्रान्सफरेबल वोट आहे, म्हणजे बी बरोबर आहे. ठीक आहे. बी बरोबर आहे म्हणजे 3 पण गेला आणि उत्तर आपल्याला आलं 2. म्हणजे सपोज आपल्याला ह्यातलं सगळंच माहीत नसलं, थोडंसं जरी माहीत असलं तरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळून जातं. ठीक आहे. त्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. तुम्हाला इलिमिनेट करायला आले पाहिजे, ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजे. म्हणजे 2 जरी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करून शकला तरी तुमचा प्रश्न बरोबर व्हायचे चान्सेस 50% वाढतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुक्का जरी मारला तर तुम्ही 50% बरोबर असू शकाल जर तुम्ही इलिमिनेट करायला शिकलो तर. त्यानंतर आवश्यक मताचा कोटा असतो का? हो, आवश्यक मताचा कोटा असतो राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये. आणि अप्रमाणशीर प्रतिनिधित्व, असं कुठं वाचलंय का तुम्ही अप्रमाणशीर प्रतिनिधित्व? हे चुकीचं आहे. हे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचं तत्व असतं. म्हणून काय आलं? ऑप्शन नंबर 2 बरोबर. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघू. तर हा थोडा डिटेल्ड बघायचा प्रश्न आहे. मी तुम्हाला एकदम डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल राईट्स या दोघांमधला डिफरन्स आणि यांच्यामधलं कोण श्रेष्ठ आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करताना. मूलभूत हक्क न्याय विचारणीय आहेत, तर मार्गदर्शक तत्व न्याय विचारणीय नाहीत. म्हणजे त्यांनी म्हणलंय फंडामेंटल राईट्स आर जस्टिशिएबल व्हाईल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉन जस्टिशिएबल इन नेचर. त्यामुळं हे ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए जे वाक्य 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, जर दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झाला
तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. हे पण बरोबर. ह्यासाठी सुप्रीम कोर्टचे व्हेरियस जजमेंट्स आहेत आणि त्या जजमेंट्सला दिलेली संसदेने दिलेली प्रतिक्रिया आहे. आणि आत्ताचं प्रेझेंट स्टेटस जर बघितलं त्या जजमेंट्सचं, तर त्या प्रेझेंट स्टेटसनुसार मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वांपेक्षा थोडंसं प्राधान्य जास्त आहे. ठीक आहे, साधारणपणे थोडंसं प्राधान्य जास्त आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 31C अन्वये काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं आहे. हे बरोबर स्टेटमेंट आहे. हे बरोबर स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे बरोबर स्टेटमेंट आहे. काही म्हणजे कोणते ते मार्गदर्शक तत्व? तर आर्टिकल 39B आणि आर्टिकल 39C. तर आर्टिकल 39B आणि Cच्या इम्प्लिमेंटसाठी काही मूलभूत हक्कांना म्हणजे कोणतं? तर आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19ला इग्नोर केलं जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे या 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट किंवा इनकरेक्ट प्रश्न विचारलाय. तर मग कोणतं चुकीचं आहे का? वरीलपैकी एक नाही, सर्व बरोबर आहेत. तर हे तुम्हाला मी एकदा डिटेल एक्सप्लेन करतो. फंडामेंटल राईट्स वर्सेस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं नेमका विषय काय. ठीक आहे, कॉन्फ्लिक्ट बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. हे लक्षात घ्या तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहिलं जजमेंट झालं जेव्हा वाद निर्माण झाला की फंडामेंटल राईट्स श्रेष्ठ का डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल श्रेष्ठ, तर त्याबद्दल सगळ्यात पहिली केस होती चंपाकम दोराईराजन केस. तर या केसमध्ये काय सांगितलं? चंपाकम दोराईराजन केसमध्ये असं सांगितलं की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये जर कुठला वाद निर्माण झाला, फॉर्मल वुड प्रिवेल, म्हणजे फंडामेंटल राईट्स श्रेष्ठ ठरतील. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय डायरेक्ट सबसिडरी स्टॅटस दिलं फंडामेंटल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला सबसिडरी स्टॅटस दिलं, म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या थोडंसं कमी आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं सांगितलं. म्हणजे इथं फंडामेंटल राईट्सचं स्थान थोडंसं वाढलं. पण मग काय केलं? सुप्रीम कोर्टने सांगितलं फंडामेंटल राईट्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा थोडेसे वरचे आहेत. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करायसाठी 2-3 अमेंडमेंट केला. पहिली घटना दुरुस्ती केली, 4थी घटना दुरुस्ती केली, 17वी घटना दुरुस्ती केली. आणि त्या घटना दुरुस्तीने काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करायचं काम पार्लमेंटने केलं. मग ह्या सगळ्याला आव्हान म्हणून परत गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं. या सगळ्याला आव्हान दिल्यानंतर, कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करण्यासाठी फंडामेंटल राईट्स इग्नोर करायला लागलं होतं पार्लमेंट, आणि त्यासाठी त्यांनी वेरियस अमेंडमेंट केले, जसं की 1st अमेंडमेंट केली, 4th अमेंडमेंट केली, 17th अमेंडमेंट केली. आणि मग गोलकनाथ केस आली. गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं काय सांगितलं की फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, आर सॅक्रोसंट इन नेचर. म्हणजे ते पवित्र आहे. आणि तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करायसाठी तुम्ही फंडामेंटल राईट्समध्ये दुरुस्ती करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांनी दुसऱ्या शब्दात असं सांगितलं की फंडामेंटल राईट्स कॅन नॉट बी अमेंडमेंट, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काहीच अमेंडमेंट करू शकत नाही. ते सॅक्रोसंट इन नेचरमध्ये कुणी सांगितलं? गोलकनाथ केसने. आणि मग याच्यामध्ये काय झालं? फंडामेंटल राईट्सचा दर्जा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा खूप मोठा झाला. ठीक आहे, म्हणजे फंडामेंटल राईट्स खूपच श्रेष्ठ झाले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा. आणि मग ह्याला पार्लमेंटने रिॲक्ट केलं. गोलकनाथ जजमेंट पलटण्यासाठी पार्लमेंटने काय केलं? 24वी घटना दुरुस्ती आणि 25वी घटना दुरुस्ती केली. तर 24व्या घटना दुरुस्तीने काय केलं? पार्लमेंटला कोणताही फंडामेंटल राईट्स टेकअवे करायचा किंवा ॲब्रिज करायचा, म्हणजे काढून घ्यायचा अधिकार संसदेला आहे, असं 24व्या घटना दुरुस्तीने पास करून घेतलं. ठीक आहे, आणि 25व्या घटना दुरुस्तीने काय केलं? 25व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 31C टाकलं. म्हणजे तेच आर्टिकल 31C आपण जे प्रश्नात बघत होतो. आणि त्या 31C काय सांगितलं की कोणते दोन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, आर्टिकल 39B आणि आर्टिकल 39C, म्हणजे असे 2 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे ज्याच्यामध्ये
इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आणि प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, म्हणजे संपत्तीचं वितरण आणि संपत्तीचं केंद्रीकरण, वितरणाला प्रोत्साहन देणे आणि संपत्तीचं केंद्रीकरण कमी करणे, असे हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करायच्या असतील तर पार्लमेंटला आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 इग्नोर करायचा अधिकार 31C ने दिला. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय केलं, आणि त्याच्यामध्ये दुसरी एक प्रोव्हिजन केली की नो लॉ कंटेनिंग और डिक्लेअरिंग फॉर गिव्हिंग इफेक्ट टू सच पॉलिसी शॅल बी क्वेश्चन्ड इन एनी कोर्ट. ठीक आहे, म्हणजे त्यांनी 24वी घटना दुरुस्ती केली आणि 25वी घटना दुरुस्ती पण केली. 24व्या घटना दुरुस्तीने काय केलं की कोणतं बी फंडामेंटल राईट्स काढायचा अधिकार पार्लमेंटला दिला. ठीक आहे, आणि 25व्या घटना दुरुस्तीने 31C टाकलं. 31C ने काय सांगितलं त्यांनी, 39B आणि C इम्प्लिमेंट करण्यासाठी 14 आणि 19ला इग्नोर केलं जाऊ शकतो. आणि असाही कुठला जरी लॉ बनवला तर तो लॉ, त्या लॉ संदर्भात कोर्टामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. यामध्ये काय केलं, यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं स्थान काय केलं, फंडामेंटल राईट्सच्या पेक्षा खूप मोठं केलं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं स्थान फंडामेंटल राईट्सपेक्षा खूप मोठं केलं. ठीक आहे, त्यानंतर मग याला रिॲक्शन म्हणून कोर्टामध्ये केशवानंदा भारती केस आली. आणि केशवानंदा भारतीने काय केलं, 31C ला ग्राह्य धरलं. ठीक आहे, ग्राह्य आहे, बरोबर आहे. ठीक आहे, 39B आणि C साठी तुम्ही 14ला आणि 19ला इग्नोर केलं, इट्स ओके. पण जी सेकंड प्रोव्हिजन होती, सेकंड प्रोव्हिजनमध्ये काय होतं की असा कुठला जरी कायदा बनवला 39B आणि C साठी तर तो कायदा शॅल नॉट बी क्वेश्चन्ड इन एनी कोर्ट ऑफ लॉ, असं सांगितलं ना त्यांनी की याला तुम्ही कुठल्याच कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित करू शकत नाही त्या कायद्यावर. तर ती सेकंड प्रोव्हिजन केशवानंदा भारतीने काढून घेतली. ठीक आहे, सेकंड प्रोव्हिजन केशवानंदा भारतीने काढून घेतली, म्हणजे फंडामेंटल राईट्स थोडेसे श्रेष्ठ झाले इथं DPSP पेक्षा. ठीक आहे, आणि याला रिॲक्शन म्हणून परत 42वी घटना दुरुस्ती, म्हणजे केशवानंदा भारतीला रिॲक्शन म्हणून परत 42वी घटना दुरुस्ती केली. आणि 42व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं की फक्त 39B आणि Cच नाही तर कुठलं पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, फक्त 39B आणि Cच नाही तर कोणतंही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही आर्टिकल 14, 19 आणि 31ला इग्नोर करू शकतो. ठीक आहे, पण ही प्रोव्हिजन काय केली, ही प्रोव्हिजन अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केली. कशामध्ये, मिनर्वा मिल्स केसमध्ये. म्हणजे तुम्हाला एकंदर कसं फंडामेंटल राईट्स आणि DPSPचा प्रवास आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे. मी डिटेली नाही सांगितलं, तुम्ही एकदा वाचून घ्या. पण मी थोडक्यात त्या प्रश्नाच्या रेफरन्ससाठी मी तुम्हाला एकदम प्रवास सांगितला त्याचा कसा आहे. आणि प्रेझेंट स्टेटस काय आहे तर मिनर्वा मिल्सनुसार की फंडामेंटल राईट्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा थोडेसे श्रेष्ठ आहे. ठीक आहे, थोडेसे श्रेष्ठ आहे. म्हणून उत्तर नंबर आपलं प्रश्न कितवा होता आपला, 57वा प्रश्न होता. ठीक आहे, 57व्या प्रश्नाचं उत्तर नन ऑफ द अबोव, कारण हे 57व्या प्रश्नाचं उत्तर नन ऑफ द अबोव, कारण हे सगळं बरोबर आहे. हे कसं बरोबर आहे मी तुम्हाला आत्ता व्यवस्थित एक्सप्लेन केलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 58. बघा काय आहे, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याच्या संदर्भातील संरक्षणाचा हक्क म्हणजे राईट टू प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस, जो आर्टिकल 20 आहे तो कधी निलंबित केला जाऊ शकतो, याच्यावर प्रश्न आलाय. ठीक आहे, तो कधी निलंबित केला जाऊ शकतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात, चुकीचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, हे वाक्य लक्षात ठेवा. काही जरी झालं तर आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 कधीच निलंबित होत नाही. आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 कधीच निरस्त किंवा निलंबित होत नाही. आर्टिकल 20 काय आहे, आर्टिकल 20 आहे राईट अगेन्स्ट एक्सेसिव्ह अँड आर्बिटरी पनिशमेंट. ठीक आहे, म्हणजे एक्सेसरी अँड आर्बिटरी पनिशमेंट दिली जाणार नाही कोणालाही. आणि 21 काय आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर हे दोन आर्टिकल आहेत ना, हे कधीच निलंबित होत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतर या प्रश्नाकडे या. आता काय सांगितलं बघा,
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती हे निलंबित करू शकतात? नाही. वीस कधीच निलंबित होत नाही. सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती? अजिबात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने? अजिबात नाही. म्हणजे आर्टिकल 20 आणि 21 कधीच कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. म्हणजे 58 नंबरचं उत्तर 4 बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 59 नंबरचं क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सांगितलं की राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्य असतात. बरोबर आहे. आपल्याला करेक्ट विचारायचं, बरं करेक्ट विचारलं आहे ते सॉरी आपल्याला करेक्ट विचारलं. काय विचारलं आहे? राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्य असतात. चूक. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? व्हाईस प्रेसिडेंट असतो. व्हाईस प्रेसिडेंट असतो ना. आणि व्हाईस प्रेसिडेंट कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. व्हाईस प्रेसिडेंट कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. राज्यसभेचा उपाध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य असतो. ठीक आहे. म्हणजे ए चुकीचं आहे. ए चुकीचं म्हणलं की बघा आता बरोबर विधानं विचारल्यात. 1 गेलं, 3 गेलं, 4 गेलं, ऑप्शन नंबर 2 भेटून गेलं उत्तर. याला एवढं भारी असतं एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. मग बी ऑप्शन सांगतो तुम्हाला. मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसते. बरोबर आहे. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. सामूहिकरित्या मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. त्यानंतर उपराष्ट्रपतींच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो. हे पण बरोबर आहे. कसा प्रस्ताव मांडला जातो? मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ हाऊस. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतात त्याला. मागच्या 2 ते 3 ठिकाणी मी हे पुन्हा एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बघा, प्रश्न रिपीट होतात आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्की 100% फायद्याची ठरणार आहे. तुम्ही कंटिन्युअसली बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी ही कंटिन्यू चालू करणार आहे. मला जसा वेळ भेटेल तसं मी रोज 10 प्रश्न टाकणार आहे. ठीक आहे. आणि 60वा प्रश्न आहे, भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणाली खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आढळून येतात? भारतीय संघराज्य प्रणालीत खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? ठीक आहे. भारतीय संघराज्यात काय बाबा? सत्ता विभाजन आहे का? आहे. स्वतंत्र न्यायमंडळ आहे. दुहेरी कायदे मंडळ आहे. लिखित राज्यघटना आहे. फक्त दुहेरी नागरिकत्व नाही. मग बी नसलेला ऑप्शन कोण आहे? बी नसलेला ऑप्शन नंबर 2. म्हणजे आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 2. अशा रीतीने आपण आज 10 प्रश्न घेतलेत. पुढचे 10 प्रश्न घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सुमित जाधव सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.